हिमाचल प्रदेशमधील रोहतांग पास पर्यटकांसाठी खुला 5 महिन्यानंतर रोहतांग पास पर्यटकांनी गजबजला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजपासून नालेसफाई पाहणी दौरा। मुंबईच्या एफ नॉर्थ विभागापासून या दौऱ्याची सुरुवात होणार। दिल्लीच्या नवजात शिशु देखभाल रुग्णालयात भीषण आग। आगीत 6 मुलांचा दुर्दैवी मृत्यू तर 5 जणांची प्रकृती गंभीर। ऑक्सिजन रिफिलिंग दरम्यान सिलेंडरचा मोठा स्फोट। गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनमध्ये अग्नितांडव। आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू। बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रेमल चक्रीवादळ धडकण्याची दाट शक्यता। ताशी 102 किलोमीटर वेगाने वाहण्याची देखील शक्यता। तर पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरला 26 आणि 27 मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत 10 जून तर कोकणात 15 जून दरम्यान मान्सून पोहोचण्याची शक्यता। नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर तसेच कोल्हापूर आणि साताऱ्यात देखील मान्सूनची शक्यता। आज तिन्ही रेल्वे मार्गांवर घेतला जाणार मेगा ब्लॉक। रेल्वे रुळांसह सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेतला जाणार ब्लॉक। नायकरमध्ये आयकर विभागाचे नाशिकमध्ये छापे तर सुराणा ज्वेलर्सच्या दुकान आणि घरावर छापेमारी। नाशिकातील छाप्यात 26 कोटींची रक्कम जप्त तर नाशिकसह नागपूरच्या देखील पथकाची मोठी कारवाई। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरी गडावर वसंतोत्सवानिमित्तानं मोगरा आणि सुवासिक फुलांची सजावट आणि आरास देखील तर वेगवेगळ्या आणि आकर्षक पद्धतीनं पुष्पोत्सव साजरा। 27 मे रोजी दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल जाहीर केला जाणार। पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली।